मराठी सिनेमांमधून आत्तापर्यंत काय व्हायचं, यूथ सिनेमांच्या नावाखाली उगाचच यो यो वगैरे असं करून थोराड मंडळींनाच नाचवलं जायचं. म्हणजे काही वेळा तो फॉर्म्युला हिट झाला, पण बऱ्याच वेळेला प्रेक्षकच म्हणाले घंटा. पण आता घंटा सिनेमानेच तो फॉर्म्युला काहीसा बदलण्याचा प्रयत्न केला. घंटामध्ये असं काय नवीन आहे? म्हणजे मराठी पुरतं म्हणाल तर कल्ट मूव्ही असा हा पहिलाच. हिंदीमध्ये आपण असे अनेक मूव्हीज पाहिलेले आहेत. मग 99 असेल किंवा सी कंपनी असेल किंवा दिल्ली बेली असेल किंवा फुकरे असेल. 3 मित्र असतात, पैसे कमवायची त्यांना घाई झालेली असते आणि पैसे कमवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. मग काहीतरी राडा होतो आणि मग तो राडा निस्तरताना आणखी राडा होतो, मग आणखी राडा. घंटामध्ये साधारण असंच घडतं. या घंटामध्ये एक विलन आहे जो सारखं म्हणत असतो, चिंत्यात चिंता नाही पण टेन्शन हाय. सिनेमाचं पण तसंच झालंय. म्हणजे फ्रेश लुक आहे, गाणी कडक आहेत, ग्राफिक्सचा सुंदर वापर आहे, कॉमेडी टायमिंग आहे. म्हणजे ह्या सगळ्याची चिंता नाही पण स्क्रिप्टचं टेन्शन हाय. अरे काय चाललंय काय? या अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये ना ज्या प्रमाणात राडा व्हायला पाहिजे, म्हणजे जे 3 मित्र आहेत ना त्यांची एवढी तंतरली पाहिजे ना, तेवढी वातावरण निर्मिती या सिनेमात झालेली नाहीये. आणि त्यामुळेच इंटरवलच्या आधी सिनेमा थोडा अडखळतो, सिनेमा इंटरवल नंतर धमाल करतो. म्हणजे मग धावपळ आहे, गैरसमज आहे, पळापळ आहे आणि शेवट प्रियदर्शनच्या सिनेमासारखा. म्हणजे प्रियदर्शनच्या सिनेमात नाही का सगळी कॅरेक्टर्स एकत्र येतात आणि मग तिथे आल्यानंतर पुन्हा राडा करतात. इथे पण तेच आहे. आपण ही सगळी बनवाबनवी तुम्ही डोकं बाजूला ठेवून बघा. म्हणजे सिरियसली जर सिनेमा बघायला गेलात ना, घंटा मजा येणार नाही. अमेय वाघ, अनुजा साठे, सक्षम कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री सगळ्यांनीच एकदम खमंग काम केलेलं आहे. पण अशा प्रकारच्या कॉमेडीत काहीसा अवघडलाय तो आरोह वेलणकर. या सिनेमात 2 स्ट्रॉंग पॉइंट आहेत, गाणी आणि ग्राफिक्स. मराठीत आजपर्यंत ग्राफिक्सचा इतका करेक्ट वापर झालेलाच नव्हता. गाण्यांच्या बाबतीत म्हणायचं तर सिनेमा आणखी चटपटीत हवा होता, पण ती कमी काही प्रमाणात या गाण्यांनी भरून काढली. अभ्यास नाही केला, हरिहरनची गझल किंवा जुगाडसारखं गाणं एकदम धमाल झालेलं. या घंटामध्ये शेवटी असं लिहून येतं, दिस इज जस्ट द बिगिनिंग. म्हणजे ते सिनेमाबद्दल आहे, पण अशा प्रकारचे सिनेमे किंवा अशा प्रकारचे खमंग चटपटीत कुरकुरीत पदार्थ मराठीत अजून यायला हवेत. त्यांची चवही हळूहळू सुधारेल. पण सध्या शैलेश काळेनं केलेल्या वेगळ्या प्रयत्नाला मी देतोय अडीच पॉपकॉर्न. आणि आता आपल्या कॉन्टेस्टबद्दल. आपल्या अद्भुत कॉन्टेस्टचे या आठवड्यातले विजेते आहेत सौरभ तावडे आणि संकेत नळे किंवा नाले, कारण स्पेलिंग NALE आहे. तर संकेत आणि सौरभ तुम्ही दोघांनी सुद्धा आम्हाला संपर्क करा, मेल करा popcorn@adbhutcreatives.com वर. तुम्हाला मिळेल सैराटची DVD. पण यानंतरच्या कॉन्टेस्टमध्ये तुम्हाला आता सैराटची DVD नाही, तर आम्ही तुम्हाला आता देणार आहोत कट्यार काळजात घुसलीची स्पेशल एडिशन DVD. स्पेशल एडिशन यासाठी कारण यामध्ये सिनेमा बरोबरच बिहाइंड द सीन असलेली आणखीन एक फिल्मच आहे, एक DVD आहे. तर कट्यार काळजात घुसलीची DVD तुम्हाला जिंकायची असेल तर तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल. आणि प्रश्न आहे, दिलीप प्रभावळकर यांच्या आगामी सिनेमातील तिहेरी भूमिकांची नावं काय? हिंट, दिलीप प्रभावळकर इंटरव्ह्यू. अचूक उत्तर द्या इथे व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि अचूक उत्तर देणाऱ्यांपैकी दोघांना कट्यारची DVD मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे अद्भुत चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं की तुम्हाला कमेंटही करता येतील, तुम्ही शेअरही करू शकता, लाईकही करू शकता, तुम्ही कट्यारची DVD जिंकू शकता. पण सबस्क्राईब नाही केलं तर मग घंटा